नागपूर जिल्ह्यातील कन्हाड परिसरामध्ये स्थित वेकोली कामठी उपक्षेत्र अंतर्गत इतर कामठी खुल्या कोळसा खदान परिसरामध्ये 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या एका धक्कादायक घटनेत MSF सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आणि त्याचे वाहन जाळून आरोपी फरार झाले। या घटनेनं परिसरात खळबळ माजवली असून कन्हाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासाच्या आत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे। मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान MSF सुरक्षा कर्मचारी प्रशांत सुधाकर सोनेकर वय 34, प्रवीण ठाकरे, विलास मापारी आणि वाहन चालक आशिष मेश्राम हे महिंद्रा बोलेरो कॅम्पर क्रमांक MH40 CM 3339 वाहनानं खाण परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग करत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या वाहनाला थांबवून चावी काढली। दुसऱ्या बाजूने आलेल्या 2 तरुणांनी हातात तलवार घेऊन तुम लोगों को मार डालूंगा असे म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला केला। प्रशांत सोनेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तातडीनं घटनास्थळावरून पळ काढले। त्यावेळी आरोपींनी सुरक्षा रक्षकांच्या वाहनाला आग लावली आणि खदान नंबर 3 रस्त्याच्या दिशेने पळून गेले। काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवली। या घटनेनं खाण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली आहे आणि WCLच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी कन्हाड पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात कन्हाड उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी पोलीस पथकाची तातडीने तपासाची गती वाढवली। कन्हाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त बातमीदारांचा आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करून आरोपींचा शोध घेतलेला आहे। 48 तासाच्या आत आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी आदित्य अखिलेश राय वय 19 राहणार खदान नंबर 3 याला अटक करण्यात आली। तसेच 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आलं। सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हाड पोलीस करीत आहे। या घटनेनंतर खाण परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे। स्थानिक प्रतिनिधींनी WCLच्या व्यवस्थापनाला सुरक्षा उपाययोजना त्वरित वाढवण्याची मागणी केली। तज्ज्ञांच्या मते खाण सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे देखरेख, गस्ती पथकांची संख्या वाढवणे, स्वयंसंरक्षण प्रशिक्षण देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे। या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे। सदर घटनेमुळे खाण सुरक्षेतील त्रुटी अधिक उघडकीस आली आहे। खाण क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी खाण सुरक्षा कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे। तसेच गस्ती पथकांची संख्या वाढवणे आणि सुरक्षा कराराचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे। कन्हाड पोलिसांनी या संदर्भात आवश्यक कारवाई करणे सुरू केली असून आरोपींना कठोर शिक्षा दिल्यास अशा घटनांना पुन्हा अनुभव येणार नाही अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ज्या प्रकारे कन्हाड पोलिसांनी वेगवान तपास करून आरोपींना अटक केली त्यावरून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले। पोलिसांनी आपल्या तपास कार्यात तत्परता आणि दक्षता दर्शवली आहे। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे, ज्यामुळे अशा प्रकारच्या घटनेला आळा बसावा आणि खाण परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत होईल। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता कन्हाडवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावणकर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।